नमस्कार। स्कूल विद्यार्थी, इस चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो जाए। आज हम देखने वाले हैं स्टैंडर्ड है 10, सब्जेक्ट है मराठी व्याकरण, बोर्ड है महाराष्ट्र और ईयर है 2020। आज हम देखने वाले हैं शब्दांच्या जाती। ये मराठी व्याकरण का जो बहुत ही इम्पॉर्टेंट पार्ट है वो आज हम देखने वाले हैं। आज की ये वीडियो मराठी में होगी ताकि आपको मराठी व्याकरण समझ में आ सके। आज आपण पाहणार आहोत शब्दांच्या जाती, जो मराठी व्याकरणाचा भरपूर महत्त्वाचा असा टॉपिक आहे आणि 10वीसाठी महाराष्ट्र बोर्डसाठी तो त्यांच्या पेपर पॅटर्नमध्ये तरी नाही आहे त्या टाईपचा प्रश्न, पण शब्दांच्या जाती तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। आणि भरपूर सबस्क्रायबर्सच्या अशा कॉमेंट्स होत्या जे की महाराष्ट्र बोर्डचे नाही आहेत, CBSE बोर्डचे वगैरे आहेत, तर त्यांना शब्दांच्या जाती या शिकायच्या होत्या आणि त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा विचार करत आहे। सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे व्हिडिओ 2 पार्टमध्ये होईल, पार्ट 1 आणि पार्ट 2, कारण व्हिडिओ हा खूप लेंदी होईल जर एका ह्याच्यामध्ये बनवला तर। सुरुवात करूया। शब्दांच्या जाती किती आहेत हे सगळ्यात पहिला तुम्हाला माहीत असलं पाहिजे। तर एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत, बरोबर। शब्दांच्या जाती म्हणजे काय असतं, तर तुम्ही जे काही शब्द ऐकता, जसं की राम आहे, आंबा, खातो, करतो, हळूहळू, फास्ट वगैरे वगैरे जे शब्द आहेत, प्रत्येक शब्द याचा काही ना काही प्रकार असतो, बरोबर। कुठल्या ना कुठल्या प्रकारात प्रत्येक शब्द मोडत असतो, तर त्यालाच म्हणतात शब्दांच्या जाती। म्हणजेच इझी भाषेत, सोप्या भाषेत सांगायचं तर शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार असतात आणि ते किती असतात, मुख्यतः 8 प्रकार असतात। आता 8 प्रकार 4 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले असतात, म्हणजे 8 ज्या जाती आहेत त्या मुख्यतः 2 प्रकारांमध्ये विभागलेल्या असतात। पहिला आहे विकारी शब्द आणि दुसरे आहेत अविकारी शब्द। म्हणजेच हे 8 आहेत टोटल, बरोबर। त्या 8 पैकी 4 जण असतात विकारी शब्द आणि 4 असतात अविकारी शब्द। अशा प्रकारे त्याचं बायफर्गेशन होतं, ठीक आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच विकारी म्हणजेच काय नक्की विकारी शब्द याचा अर्थ काय होतो, तर जे शब्द लिंग, काळ, वचन यांच्यानुसार नेहमी बदलत असतात त्यांना आपण विकारी शब्द म्हणतो। म्हणजे नक्की काय, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करते विथ द एक्झाम्पल। राम आंबा खातो बरोबर, हे वाक्य आहे सोपं, राम आंबा खातो। आता राम आहे हा पुल्लिंग आहे, त्याचं आपण लिंग बदलूया, रामच्या इथे सीता करूया, सीता आंबा खाते असं झालं। म्हणजेच जिथे खातो हा शब्द होता, राम जेव्हा होता तेव्हा खातो हा शब्द होता क्रियापद म्हणून, पण जेव्हा मी सीता म्हटलं तेव्हा तिथे मला खाते असं करावं लागलं। म्हणजेच क्रियापदामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसला, म्हणून क्रियापदाला आपण अविकारी शब्द म्हणतो, विकारी शब्द म्हणतो का, कारण बदल झाला। मग तुम्हाला मी तेच सांगते की विकारी शब्द म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये लिंगानुसार, काळानुसार, वचनानुसार बदल होतो। म्हणजे लिंग बदललं, रामचं सीता झालं, लिंग बदललं तर काहीतरी फरक झाला, खातो, खाते असा फरक झाला, मग ते झाले विकारी शब्द। आता समजा काळ बदला, राम आंबा खातो आणि रामने आंबा खाल्ला। आता इथे सुद्धा जर तुम्ही बघाल तर वर्तमान काळात मी खात आहे किंवा खातो असं झालं आणि पास्ट टेन्समध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये खाल्ला असं केलं, तर जसा काळ बदलला तसं क्रियापदसुद्धा परत बदललं, म्हणजे इथे सुद्धा बदल झालेला तुम्हाला दिसतो, बरोबर। आता वचन बदलूया। आता मुलगा आंबा खातो, मुले आंबे खातात, तर खातोचं काय झालेलं आहे, अनेक वचनामध्ये खातात असं झालेलं आहे, बरोबर। म्हणजे वचन बदललं तरी सुद्धा तुम्हाला इथे बदल झालेला दिसतो। मग वाक्यामध्ये ज्या ठिकाणी लिंगामुळे किंवा काळामुळे आणि वचनामुळे जर बदल झालेले दिसतील तर त्या सर्व शब्दांना आपण विकारी शब्द म्हणतो। म्हणजेच सोप्या भाषेत काय लक्षात ठेवणार, विकारी शब्द म्हणजे बदलणारे शब्द
आणि ते कुठल्या कुठल्या गोष्टीत काय काय गोष्टी बदलतात, लिंगानुसार बदलतात, काळानुसार बदलतात आणि वचनानुसार. हे 3 लक्षात ठेवायचे, लिंग, काळ, वचन. आता विकारी शब्द म्हणजे नक्की काय आहेत, बरोबर, ते बघून घेऊया. तर नाम, त्याच्यानंतर इथे सर्वनाम आणि विशेषण आणि क्रियापद, हे जे 4 जण आहेत, बरोबर. व्याकरणामध्ये, मराठी व्याकरणामध्ये यांचा स्वतंत्र अभ्यास आपण करतो की नाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय. पण ह्या 4 जणांच्या ग्रुपला काय म्हणतो आपण, विकारी शब्द म्हणतो. म्हणजेच काय, बदलणारे शब्द, जे नेहमी लिंगानुसार, काळानुसार, वचनानुसार बदलत असतात. बघा, आता मी राम म्हटलेलं एक्झाम्पल, राम आणि सीता. तर राम आणि सीता काय होते, नाम होते, बरोबर. त्याच्यानंतर विशेषण म्हणजे तुम्हाला माहिती आहे, विशेष माहिती देणारा. आणि खातो, खाते वगैरे आपलं चेंज झालं, ते काय होते, क्रियापद. म्हणजे हे बघा, नाम बदललं, क्रियापद बदललं. आणि ह्या बदलणाऱ्या शब्दांनाच आपण काय म्हणतो, विकारी शब्द किंवा सव्यय शब्द. सव्यय याचा अर्थ काय होतो, स प्लस व्यय. सव्यय म्हणजे ज्याच्यामध्ये व्यय होतो. व्यय होतो म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये बदल होतो, अशा शब्दांना विकारी शब्द म्हणतात, म्हणजे सव्यय शब्द म्हणतात. आणि आपल्या मराठीच्या व्याकरणामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असे 4 विकारी शब्द आहेत. पुढे जाऊया. विकारी कळले तुम्हाला, आता अविकारी शब्द बघूया. अविकारी शब्दांनाच अव्यय असं म्हणतात. अव्यय, अव्यय म्हणजे ज्यांच्यामध्ये बदल होत नाही. तुमचं लिंग बदला, काळ बदला, वचन बदला, काही बदला, जग इकडचं तिकडे बदला, त्यांच्यामध्ये काहीही बदल होत नाही. ते शब्द जसे आहेत तसेच राहतात. त्यांना अविकारी शब्द म्हणतात, बरोबर. तर त्याच्यामध्ये काय काय आहे, उरलेले 4 म्हणजे क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. हे 4 अव्यय जे आहेत ते अविकारी शब्दामध्ये येतात. म्हणजेच नक्की काय, आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आणि हा शब्द, आणि हा काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. आता राम आणि रमेश किंवा लक्ष्मण घेऊया. राम आणि लक्ष्मण वनात गेले. आता राम आणि लक्ष्मण, आता रामच्या ठिकाणी आणि लक्ष्मणच्या ठिकाणी आपण सीता आणि उर्मिला टाकूया. सीता आणि उर्मिला वनात गेले. आता मी इथे लिंग बदललंय, बरोबर. राम आणि लक्ष्मणच्या ठिकाणी मी काय केलं, सीता आणि उर्मिला केलं, म्हणजे लिंग बदललं, स्त्रीलिंग केलं. पण त्यामध्ये तुम्हाला आणि हा शब्द बदललेला दिसतोय का, त्याच्यावर काही परिणाम झालेला दिसतोय का. राम आणि लक्ष्मण म्हटलं तेव्हा पण मी आणिच म्हटलं, सीता आणि उर्मिला म्हटलं तेव्हा पण मी आणिच म्हटलं. आणि शब्द बदललाय का इकडे, नाही बदललाय, बरोबर. त्यामुळे आणि म्हणजेच हा काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे आणि त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही. लिंगाचं तर झाला नाही. वचनाचं पण तुम्ही ट्राय करून बघा. मुलगा आणि मुलगी शाळेत गेले, मुलगे आणि मुली शाळेत गेल्या. आता या दोन्ही ठिकाणी आणि हा शब्द बदलला नाही, आणि तसाच राहिलेला आहे. आता तुम्ही लिंग झालं, वचन झालं आणि काळ, काळ बदलून बघा. राम आणि श्याम जंगलात गेले होते, राम आणि श्याम जंगलात जातील. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे वाक्य आहे, पण आणि इथे पण बदललेलं आहे का, नाही, आणि बदलतच नाही आहे. आणि, म्हणून, कारण, किंतु, परंतु हे शब्द नाहीच बदलत, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, अव्यय म्हणतो, म्हणजेच अविकारी शब्द म्हणतो. आणि शब्दांच्या 8 जातींपैकी 4 आपण बघितले विकारी म्हणजे जे बदलतात, आणि 4 बघितले अविकारी म्हणजेच हे जे अजिबात बदलत नाहीत. आज आपण काय करूया, आज आपण हे जे विकारी शब्द आहेत 4 ते या पार्ट 1 मध्ये क्लिअर करूया, आणि पार्ट 2 मध्ये आपण काय करूया, अविकारी जे शब्द आहेत ते क्लिअर करूया. ठीक आहे, ओके. आता बघा, पहिला आहे नाम. विकारी शब्दांमध्ये 4 शब्द आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. सो पहिला आपण नाम बघणार आहोत. तर नाम म्हणजे नक्की काय, बघा, जेव्हा पण तुम्ही कुठलीही गोष्ट शिकता तेव्हा एक सवय लावा, म्हणजे काय असा प्रश्न विचारायची. तेव्हाच तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होतील. कोणीही काही शिकवत असलं आणि तुम्हाला म्हणजे काय याचं उत्तर नाही मिळत आहे, तर तुम्ही ती गोष्ट शिकलाच नाही आहेत. त्यामुळे नाम म्हणजे काय हे आपल्याला एक्झॅक्ट कळलं पाहिजे. नाम म्हणजे नाऊन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नाऊन म्हणतो. नक्की काय असतं नाम, तर एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, स्थानाला दिलेलं जे नाव असतं
त्याला आपण नाम असं म्हणतो मराठी व्याकरणाच्या भाषेत. तर आता ही एक वस्तूच आहे, पण तिला मी नाव दिलं छत्री, म्हणून मी तिला छत्री बोलते की नाही. नॉर्मलमध्ये काय आहे, ती एक वस्तू आहे साधारण, पण तिला मी छत्री असं नाव दिल्यामुळे आपण तिला छत्री बोलतो. मग छत्री हे तिचं नाम झालं, म्हणजेच काय, नाव. आता राम हे एका मुलाला, एका व्यक्तीला दिलेलं नाव आहे, त्यालाच आपण व्याकरणाच्या भाषेत नाम असं म्हणतो. दिल्ली हे एका स्थानाला दिलेलं नाव आहे, पण त्यालाच आपण व्याकरणाच्या भाषेत नाम असं म्हणतो. कळलं? क्लिअर? व्हेरी गुड. सो नाम म्हणजे बेसिकली काय, नाव. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर राहते. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही व्याकरणामध्ये जे काही शिकता त्याच्या बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला नावावरूनच कळल्या पाहिजेत. मला नाम म्हटलं की मला नाव हे डोक्यात आलंच पाहिजे. मग तिथे काही एवढी मोठी भली मोठी व्याख्या लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे की नाम म्हणजेच काय. तुम्हाला कुठल्या लहान मुलाने विचारलं, बरोबर, तुमच्यापेक्षा जो लहान आहे, 5वीत आहे, आताच मराठी व्याकरण चालू झालं, त्याने विचारलं की नाम म्हणजे काय, तर तुम्हाला एका शब्दात ते कसं काय त्याला पटकन सोप्या पद्धतीत सांगता येईल. तर त्याला आपण असं सांगणार की बाबा नाम म्हणजे ना नावं, आपण जी नावं देतो त्यांना आपण नाम म्हणतो. तर त्याला पटकन ती गोष्ट कळते. कळलं? त्यामुळे आपण सुद्धा त्या गोष्टी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायला सुरुवात केली पाहिजे. आता ह्या नामाचे काही प्रकार तर पडणार, बरोबर, टाईप्स तर असतात. तर इथे मी मुख्य 3 प्रकार सांगितलेले आहेत. तसे तर 5 आहेत, पण इथे मुख्य जे 3 आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिलं आहे सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजेच काय, तर तुम्हाला एखाद्या जातीचा बोध होतो. इथे मी मोठ्या मोठ्या व्याख्या नाही लिहिलेल्या आहेत, कारण मला तशी त्यांची गरज वाटत नाही. कारण मुलांना जरी व्याख्या दिल्या आणि त्या व्याख्या जर त्यांच्या तोंडात राहत नसतील किंवा त्यांना समजत नसतील तर त्या व्याख्यांचा काहीही उपयोग नाही आहे, बरोबर. आणि पाठांतराला काही तुम्हाला मराठी व्याकरणच नाही आहे, अजून भरपूर सब्जेक्ट आहे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, बरोबर. त्यामुळे तुम्हाला त्याचासुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे इथे मी तुम्हाला जेवढं कामाचं आहे तेवढंच फक्त शब्द लक्षात ठेवायला सांगते. सो सामान्य नाम म्हणजेच काय, जेव्हा तुम्हाला एखाद्या जातीचा बोध होतो. आता इथे जात म्हणजे नक्की काय, आपण महाराष्ट्रामध्ये भरपूर ज्या जाती बोलतो तशा जाती का, नाही, तशा जाती नाही. जाती म्हणजेच काय, तर प्रकार. तुम्हाला एका पूर्णपणे प्रकाराचा बोध होतो. हां, इथे तुम्हाला मराठा, 96 कोळी, आगरी, कुणबी अशा प्रकारे जातीचा उल्लेख नाही करायचा आहे. इथे जातीचा म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रकाराचा बोध होतो. आणि इथे काय असतं माहिती आहे, मनात नेहमीने तुमचा प्रश्न तयार होत राहतो कुठला ना कुठला. म्हणजे कुठलीच गोष्ट तुम्हाला क्लिअर नाही कळत, काहीतरी कन्फ्युजन असतं मनात. तो जो प्रकार असतो ना, तो सामान्य नाम असतो. समजावते काय असतं, उदाहरणांवरून आपण समजूया. आता मी सांगितलं की अरे तो प्राणी बघ, तर प्राणी बघ म्हटल्यावर तुम्हाला कन्फ्युजन असणार की नक्की मीच कुठला प्राणी बघायला सांगतात, बरोबर. म्हणजे तुमच्या मनात झाला ना क्वेश्चन तयार, म्हणजेच ते काय झालं, सामान्य नाम. म्हणजे प्राणी म्हणजे कुठला तरी प्राणी असेल, या पूर्ण प्रकाराचा बोध होतो. प्राणी नावाचा जो प्रकार आहे त्या जातीचा बोध होतो आपल्याला. आता मी म्हटलं तो पर्वत बघ, तर तुमच्या मनात प्रश्न होईल की कुठला पर्वत, किती पर्वत आहेत भारतात. मी म्हटलं तो मुलगा बघ, तर तुम्ही मला विचारा लगेच की कोणता मुलगा, बरोबर. तर ज्या ठिकाणी तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो किंवा तुम्हाला फक्त जातीचा बोध कळतो, एक्झॅक्ट काही कळत नाही, तो जो प्रकार असतो तो सामान्य नाम होतो. कळलं? क्लिअर? पहिला नामाचा प्रकार. दुसरा आहे विशेष नाम. विशेष नाम याचा अर्थ काय होतो की एखाद्या गोष्टीला दिलेलं विशिष्ट नाम. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक पर्टिक्युलर तीच गोष्ट नजरेसमोर येते. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं कोल्हा. आता मी कोल्हा म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कुत्रा, सिंह, मांजर, हत्ती असं कोणी आलं का? नाही ना. कोल्हा म्हटल्यावर तुम्हाला स्पेसिफिक कोल्हाच दिसला नजरेसमोर. हिमालय म्हटल्यावर सगळ्यांच्या नजरेसमोर हिमालयच आलं. रमेशला मी हाक मारली तर रमेशच बघणार, बाकी सगळे बघणार का माझ्याकडे? नाही. म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिक सगळी इन्फॉर्मेशन आणि क्लिअर समजतात गोष्टी, त्याला आपण विशेष नाम म्हणतो, विशिष्ट नाव, बरोबर. नो कन्फ्युजन, काहीही नसतं इथे, सगळं ऑल क्लिअर.
तर ह्या प्रकाराला आपण विशेष नाम म्हणतो. आणि थर्ड जे आहे, तिसरा प्रकार, तो आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम याचा अर्थ काय? भावना व्यक्त करणारे शब्द. म्हणजेच आपण काय प्रत्येक वेळेला कुत्रा, मांजर, पर्वत, नदी असंच बोलतो का? नाही. आपण भावनांबद्दल सुद्धा बोलतो. वेगवेगळे फिलिंग्स असतात, जसं की राग आहे, द्वेष आहे, प्रेम आहे, वात्सल्य, माया, प्रामाणिकपणा, खोटारडेपणा, बरोबर. ह्या सगळ्या ज्या फिलिंग्स आहेत त्यासुद्धा आपण शब्दात मांडतो, बरोबर. आणि ते जे शब्द असतात, जे एक एक फिलिंग दाखवतात, त्यांना आपण भाववाचक नाम म्हणतो, कारण ते भावना दाखवतात. भाववाचक नाम ह्याच्यावरून तुम्हाला लगेच कळलं पाहिजे. भाव म्हणजे भावना, फिलिंग्स. फॉर एक्झाम्पल गोडवा, प्रामाणिकपणा, प्रेम इत्यादी. कळलं? तर सगळ्यात पहिल्या शब्दांच्या जातीमधली पहिली जी जात आहे, पहिला जो प्रकार आहे तो नाम. नाम म्हणजे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, स्थळाला दिलेलं नाव. त्याच्यामध्ये सुद्धा आपण 3 मुख्य प्रकार बघितले. एक आहे सामान्य नाम, ज्याचा अर्थ होतो की एखाद्या जातीचा बोध होतो, काही क्लिअर समजत नाही, मनात प्रश्न तयार होता. दुसरा बघितलं विशेष नाम, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर कळतात आपल्याला आणि विशिष्ट नाव समजतं. आणि तिसरं आहे भाववाचक नाम, ज्याच्यामध्ये भावना आपण शब्दबद्ध करतो, म्हणजेच भावना शब्दात व्यक्त करतो. इथे आपला शब्दांच्या जातीमधला पहिला जो प्रकार आहे तो कंप्लीट झालेला आहे, विकारी शब्दांमधला. ठीक आहे. आता आपण दुसरा आहे तो बघणार आहोत, सर्वनाम म्हणजे काय. तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. म्हणजे नक्की काय करतो? तर नाम म्हणजे माहिती आहे, नाम म्हणजे मी काय सांगितलं, नाव. आता समजा एखाद्याचं नाव रमेश आहे, तर मी असंच बोलते का त्याच्यासोबत बोलताना? रमेश आहे ना, चांगला मुलगा आहे, रमेशकडे गाडी आहे, रमेशच्या आईचे नाव मीना आहे, रमेशला गोड आवडतं, रमेशपासून सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आता मी दरवेळेला रमेश रमेश रमेशच बोलत राहणार आहे का? नाही. मी काय बोलणार त्याच्याऐवजी? पहिलं मी म्हणेल की हा बाबा, रमेश हा चांगला मुलगा आहे, त्याच्या आईचे नाव मीना आहे, त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्यापासून काहीतरी शिका, बरोबर. तर रमेशच्या ऐवजी मी काही वेगळे शब्द वापरले, पण त्या वेगळ्या शब्दांचा अर्थ रमेशच असा झाला. तर नाम नाही वापरलं मी, नामाऐवजी काय वापरलं मी? वेगळे शब्द वापरले. त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम. जसं की तो, त्याने, त्याला, ह्याला, हिने, तिने, त्याने, बरोबर. असे जे शब्द असतात ते. मी, आता मी माझं नाव 10 वेळा घेणार का? की सोनाली मुलांना शिकवते, सोनालीने जेवण जेवले, असं मी दरवेळेला सोनाली सोनाली म्हणते का स्वतःबद्दल बोलताना? नाही. मी काय म्हणते? मी मुलांना शिकवते, मी जेवली, मी अभ्यास करते. समजलं? मग मी माझ्या नावाच्या ऐवजी मी हा शब्द वापरलेला आहे. तर जिथे आपण कोणाचं नाव घेत नाही, पण त्याच व्यक्तीबद्दल आपण काहीतरी वेगळे शब्द घेऊन बोलतो, त्यांना सर्वनाम म्हणतात. क्लिअर? व्हेरी गुड. आता या सर्वनामाचे सुद्धा काहीतरी प्रकार आहेत की नाही? जसे नामाचे 3 प्रकार, सर्वनामाचे सुद्धा किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच काय? तर माणसांबद्दल आपण वापरतो. पहिली गोष्ट म्हणजे व्याकरणात 3 प्रकारचे पुरुष असतात, प्रथम, द्वितीय, तृतीय, बरोबर. प्रथम म्हणजेच कोण? आपण स्वतः. आता मी मगाशीच सांगितलं, मी जर स्वतःबद्दल मला काही बोलायचं असेल तर मी सोनाली सोनाली असं नाही म्हणत, मी, आम्ही, स्वतः असे शब्द वापरते मी स्वतःबद्दल बोलायचं असेल तर, बरोबर. आता समजा मला तुमच्याबद्दल बोलायचं असेल तर मी तुमच्या प्रत्येकाची नावं घेणार का दरवेळेला? सुमित, सुचित, रमेश, मयूर, सीमा असं बोलणार का? नाही. तो, ती, तुम्ही असं म्हणतो ना आपण. त्यामुळे तू, तुम्ही, आपण असं द्वितीय पुरुष म्हणजे आपल्या समोर जो पर्सन उभा आहे त्याच्याबद्दल आपण वापरतो. आणि समजा तुम्ही आणि मी, आपण दोघं जण तुमच्या शाळेतल्या शिक्षकांबद्दल बोलतोय किंवा तुमच्या आजी आजोबांबद्दल बोलतोय, तर आपण काय म्हणणार? तो, ते, त्या, ती असं थर्ड पर्सनबद्दल बोलतोय, तर आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम वापरतो. आता हे सगळे सब प्रकार
म्हणजे हे उपप्रकार ह्या मुख्य पुरुषवाचक सर्वनाम ह्या एका प्रकारातच येतात. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरा प्रकार जो आहे, 6 प्रकारांमधला दुसरा प्रकार जो आहे तो आहे दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम म्हणजेच काय, तर गोष्टी दाखवण्यासाठी. इथे तुम्हाला दर्शक ह्या शब्दावरूनच कळलं पाहिजे की दाखवणे. दर्शक याचा अर्थ काय होतं, टू शो समवन. ओके, जर तुम्हाला काहीतरी गोष्ट दाखवायची असेल तर तुम्ही कुठले शब्द वापरता. जवळच्या गोष्टी दाखवायच्या असेल तर तुम्ही काय म्हणणार, हा रुमाल, ही टीव्ही, हे झाड, असं. आणि लांबच्या गोष्टी दाखवायच्या असेल तर तुम्ही काय करता, तो रमेश, ती गाडी, ते घर. तर जिथे जिथे दाखवता म्हणजे काहीतरी दाखवण्यासाठी तुम्ही शब्द वापरता तर ते दर्शक सर्वनाम होतात, जो की दुसरा प्रकार आहे सर्वनामाचा. पुढे आहे प्रश्नार्थक सर्वनाम. म्हणजेच प्रश्न विचारण्यासाठी आपण सुद्धा सर्वनाम वापरतो. फॉर एक्झाम्पल काय, कोणी, काय, कोणाला. कोणाला आपण विचारतो ना, कोणाला काय झालं काय माहीत. तर इथे कोणाला हा सर्वनाम म्हणून वापरलेला आहे. किंवा काय, हां, कोणी काय केले, तर कोणी आणि काय इथे सर्वनाम म्हणून, प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून आपण वापरतो. हा तिसरा प्रकार. चौथा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजेच काय, जे नेहमी हमेशा तुम्हाला संबंध दाखवतात. ओके, संबंध दाखवणारे म्हणजेच काय, जो, तो, जिला, तिला असे आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल, जो अभ्यास करतो तो पास होतो, जिला दिसते तिला समजते, अशा. तर जो, तो आणि जिला, तिला हे जे शब्द आहेत ते नेहमी तुम्हाला संबंध दाखवतात, म्हणजे एकत्र येतात. तर इथे आपण कोणाची नावं घेत नाही, पण आपण म्हणतो ना, ज्याला ऐकायला आलं त्याला समजलं, किंवा ज्याने पाहिलं त्याला कळलं. तर इथे ज्याला आणि त्याला मध्ये त्या दोघांची नावं नाही घेत आपण, पण आपण बोलतो त्या व्यक्तींबद्दल, म्हणजेच आपण संबंधी सर्वनाम वापरतो. आता तुम्ही जर नीट बघाल ना आणि समजून घ्याल या कॉन्सेप्ट, तर ह्या आपण डेली लाईफमध्ये बोलतच असतो, पण आपल्याला त्या गोष्टी काही समजत नाही. ओके, आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत की आपण डेली लाईफमध्ये त्यांचा एवढा वापर करतो. पुढे आहे पाचवा प्रकार अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम म्हणजेच काय, तर जे निश्चित नसतं, आपल्याला काही त्याच्याबद्दल माहितीच नाही आहे, तर त्याला अनिश्चित सर्वनाम म्हटलं जातं. जसं की काही, कोणी, थोडेसे. हां, तर याच्यामध्ये जर आपण सपोज काय म्हटलं की तुझ्याकडे काही पैसे आहेत का, तर इथे काहीमध्ये आपल्याला काही कळत नाही आहे, बरोबर. किंवा कोणी, दरवाजा मागे कोणी उभे आहे, तर हा कोणी कोण आहे याचा आपल्याला नाव, गाव, आत्ता पत्ता काहीच नसतो, बरोबर. पण कोणीतरी आहे तिथे, म्हणून अनिश्चित आहे, ते आपल्याला माहीतच नाही. किंवा थोडेसे, आज थोडेसे ऊन पडले आहे, तर थोडेसे म्हणजे किती हे एक्झॅक्टली आपल्याला काही माहीत नसतं, किंवा आपण कोणाचं नाव घेत नाही, बरं. थोडेसे लोक जमले आहेत, तर हे अनिश्चित सर्वनाम होऊन जातं. पुढे आहे 6वं आत्मवाचक सर्वनाम. म्हणजेच काय, स्वतःबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण आत्मवाचक सर्वनाम वापरतो. आता तुम्ही म्हणाल की मी वरती सांगितलं की प्रथम पुरुषमध्येच आपण स्वतःबद्दल बोलतो. हां, ते तर आहेच, मी, आम्ही, स्वतः हे प्रथम पुरुषवाचक आहेच, पण कधी कधी अजूनसुद्धा आपण म्हणतो की म्हणजे थोडंसं हायलाईट करून आपण बोलतो की मी माझं काम स्वतः करेन, मी माझं काम आपणहून करेन, बरोबर. म्हणजे आपण हायलाईट करतो स्वतःला इथे, बरोबर. की म्हणजे आपण असं सुद्धा बोललं तरी पण त्याचा अर्थ एकच होतो ना, मी काम करेन. आता मी काम करेन म्हटलं तर मी प्रथम पुरुष वापरला, पण मी काय म्हणते, मी माझे काम स्वतः करेन किंवा स्वतःहून करेन. मग हे ऊन जेव्हा आपण लावतो तेव्हा आपण थोडंसं जास्त फोर्सफुली ती गोष्ट बोलतो आणि मग ते आत्मवाचक सर्वनाम होऊन जातं. कळलं? अशा प्रकारे 6 प्रकार आपण पाहिले. कसले पाहिले आपण? सर्वनामाचे. पुढे आहे तिसरा प्रकार, जो मुख्य म्हणजे शब्दांच्या जातीमधला. पहिले आपण बघितलं नाम, दुसरं बघितलं आपण सर्वनाम, तिसरं आपण बघणार आहोत विशेषण, बरोबर. विशेषण म्हणजेच काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो काही शब्द असतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आहे इथे
आता इथे कावळा हा जो नॉर्मली कावळा हे काय आहे, एक नाव आहे. हिमालय हे काय एक नाव आहे. पण जेव्हा मी तुम्हाला म्हणते काळा कावळा, तेव्हा त्या कावळ्याविषयी जास्त माहिती तुम्हाला कुठल्या शब्दाने मिळते, त्या काळ्या या शब्दाने मिळते. हिमालय नॉर्मल माहिती आहे तुम्हाला, नाव आहे ते. पण जेव्हा मी उंच हिमालय म्हणते तेव्हा तुम्हाला त्याचे फीचर्स कळतात, त्याच्याबद्दल अधिक माहिती कळते. बरं, म्हणून उंच हा शब्द विशेषण म्हणून वापरला जातो. इथे तुम्हाला नावातच कळलं पाहिजे की विशेषणमध्ये विशेष हा शब्द दिसतोय बघा. विशेष म्हणजेच पर्टिक्युलर, एखादी ठराविक गोष्ट. बरोबर. आता या विशेषणाचे सुद्धा मुख्यतः 4 प्रकार आपण इथे पाहणार आहोत. पहिलं आहे गुणवाचक विशेषण. गुणवाचक म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये तुम्हाला गुण दिसतील, रंग, आकार, रूप, चव. एक्झाम्पल सांगते एकेकाचा. गुण म्हणजे चांगला मुलगा, तर मुलगा हा शब्दाच्या बद्दल जास्त माहिती चांगला हा शब्द देतोय. रंग, काळी गाय. गाय तर ठीक आहे, नाव झालं, पण ती गाय कशी आहे, काळी आहे. तर काळा हा जो शब्द आहे रंग दाखवणारा, तो तुम्हाला विशेषण म्हणून काम करतो. आकार, तर मी म्हटलं गोल पृथ्वी, तर पृथ्वीबद्दल अधिक माहिती गोल या शब्दाने दिली, म्हणून तो गुणवाचक विशेषण. त्याच्यानंतर आहे रूप, सुंदर रूप. मग रूप आहे पण कसं आहे, सुंदर आहे, विशेषण. चव, आता मी म्हटलं की आंबट चव. चव माहिती आहे, आंबट चिंच असं जर मी म्हटलं तर चिंच हा नाऊन झाला, नाम झाला, पण चिंचबद्दल अधिक इन्फॉर्मेशन कोणी दिली, आंबट या चवीने दिली, तो झाला गुणवाचक विशेषण. कळलं. पुढे आहे संख्यावाचक विशेषण. म्हणजेच काय, तर ज्याच्यामध्ये तुम्हाला संख्या दिसतील किंवा अनेक, खूप, कितीतरी असे काहीतरी शब्द दिसतील जे तुम्हाला संख्या दर्शवत असतील. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की माझ्याकडे 2 रुपये आहेत, तर 2 हा नंबर झाला, संख्या झाली, म्हणजेच रुपये हे नाऊन झालं, म्हणजेच नाम झालं. पण रुपयांबद्दल अधिक माहिती कुठल्या शब्दाने दिली, त्या 2 या शब्दाने दिली, त्या 2 या नंबरने दिली की 2 रुपये आहेत माझ्याकडे, स्पेसिफिक सांगितलंय, म्हणून संख्यावाचक विशेषण त्याला म्हणतो. बरं. माझ्याकडे अनेक चाव्या आहेत, तर चाव्यांबद्दल अनेक म्हणजे अधिक इन्फॉर्मेशन अनेक या शब्दाने दिलेली आहे. पुढे तिसरा प्रकार जो आहे तो पाहणार आहोत, सार्वनामिक विशेषण. म्हणजे नक्की काय, तर सर्वनामापासून सुद्धा काही काही विशेषण तयार होतात, त्याला आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो. बरोबर. आता सर्वनाम हे आपण वरच पाहिलेत. बरोबर. दुसरा प्रकार हा मी तुम्हाला काय सांगितले बघा, विशेषणच्या आधी आपण सर्वनाम हा बघितला होता. तर ही जी सर्वनामे असतात, मी, आम्ही, तुम्ही वगैरे, तीच तुम्ही विशेषण म्हणून सुद्धा वापरू शकता, आणि तोच तुमचा चौथा प्रकार आहे विशेषणाचा, ज्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. कसं काय, तर तुम्ही स्पेसिफिकली दाखवता हा रुमाल. हा रुमाल म्हटल्यावर हा शब्द तुम्हाला काय दाखवतो, स्पेसिफिक हाच तुमचा रुमाल आहे असं दाखवतं. किंवा माझे घर असं म्हटल्यावर माझे हे सर्वनाम आहे, पण माझे हे स्पेसिफिक तुम्हाला दाखवतं, म्हणजे घराबद्दल जास्त इन्फॉर्मेशन माझे हा शब्द देतो. अशा प्रकारे आपल्याला सार्वनामिक विशेषण म्हणून ते विशेषण वापरता येतं. चौथा आहे परिमाणवाचक. इथे लक्षात ठेवायचं, परिणाम असा शब्द नसून परिमाण असा शब्द आहे. परिमाण याचा अर्थ होतो मेजरमेंट, सर्व प्रकारची मोजमाप, जसं की लांबी, रुंदी, किलोग्रॅम, मीटर, सेंटीमीटर, लिटर वगैरे वगैरे. ठीक आहे. सो मला 2 किलो साखर द्या, तर इथे तुम्ही स्पेसिफिकली एक मेजर सांगितलेलं आहे, एक मोजमाप सांगितलेलं आहे, आणि साखरबद्दल जास्त इन्फॉर्मेशन 2 किलो या शब्दाने दिले, त्यामुळे ते परिमाणवाचक विशेषण होणार. मला 1 लिटर दूध द्या असं म्हटल्यावर दुधाबद्दल जास्त इन्फॉर्मेशन कुठला शब्द देतोय, 1 लिटर असा शब्द देतोय, त्यामुळे ते विशेषण होणार. कळलं. ऑल क्लिअर. सो अशा प्रकारे विशेषण हा तिसरा जो प्रकार आहे शब्दांच्या जातीमधला, 8 प्रकारांपैकी आपण तिसऱ्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि चौथा शेवटचा जो आहे तो आहे क्रियापद. सो क्रियापद म्हणजे नक्कीच काय, तर क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. तुम्ही जी कुठली क्रिया करता, क्रिया म्हणजे ॲक्टिव्हिटी, तुम्ही जी काही क्रिया करता, ॲक्टिव्हिटी करता, तो जो शब्द असतो त्याला आपण क्रियापद म्हणतो. फॉर एक्झाम्पल खातो, येतो, वाचतो,
आता मी तुमच्याशी बोलतेय, तर बोलते ही काय झालं, क्रिया झाली. आणि तो दाखवणारा शब्द काय वापरला मी, बोलणे. मग बोलणे हे काय झालं, क्रियापद झालं. बरोबर. आता या क्रियापदांचे सुद्धा किती प्रकार आहेत, मुख्यतः 2 प्रकार आहेत. पहिला आहे सकर्मक क्रियापद आणि दुसरा आहे अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजेच काय, तर ज्याच्यामध्ये कर्म असतं त्याला आपण सकर्मक असं म्हणतो. आणि अकर्मक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कर्मच नसतं त्याला आपण अकर्मक क्रियापद म्हणतो. बरोबर. आता उदाहरणाने समजूया. उदाहरण आहे राम आंबा खातो. बरोबर. याच्यामध्ये राम तुमचा कर्ता झाला, कारण तो काहीतरी क्रिया करतो. कर्ता आपण कशाला म्हणतो, जो क्रिया करतो त्याला आपण कर्ता म्हणतो, म्हणजेच इंग्लिशमध्ये सब्जेक्ट. बरोबर. सो राम आंबा खातो, ह्याच्यामध्ये आंबा खाण्याची क्रिया कोण करतोय, राम करतोय. बरोबर. त्याच्यामुळे राम झाला कर्ता. खातो काय आहे, क्रिया झाली त्याची, त्याच्यामुळे खातो हे क्रियापद झालं. आता राम काय खातोय, तर राम आंबा खातोय, त्याच्यामुळे आंबा हे कर्म झालेलं आहे. म्हणजेच ज्याच्यावर क्रिया होते त्याला आपण कर्म म्हणतो, ऑब्जेक्ट बोलतो. बरोबर. आता तुम्हाला या वाक्यात आंबा हे कर्म दिसतंय, त्यामुळे ते वाक्य सकर्मक क्रियापद आहे. तो सकर्मक क्रियापदाचा प्रकार आहे. खाली वाक्य वाचूया. राम झोपतो. इथे राम हा कर्ता आहे आणि झोपतो ही त्याची क्रिया आहे, म्हणून ते क्रियापद झालं. पण इथे कायने प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर मिळतंय का, नाही मिळत आहे. बरोबर. राम काय झोपतो असं मी प्रश्न विचारला तर त्या कायचं उत्तर मिळतंय का, मला नाही मिळत आहे. त्यामुळे इथे मला कर्मच दिसत नाही आहे. आणि जिथे कर्म दिसतच नाही आहे त्याला आपण अकर्मक क्रियापद असं म्हणतो. बरोबर. सो जिथे कर्म असतं की आंबा हे कर्म आहे तिथे आपण सकर्मक क्रियापद म्हणतो, आणि जिथे कर्म नसतं तिथे आपण अकर्मक क्रियापद म्हणतो. बरोबर. सो अशा प्रकारे आपण क्रियापदांचे मुख्यतः हे 2 प्रकार बघितलेले आहेत. आणि आपण काय पाहिलं आज, विकारी शब्द पाहिले. शब्दांच्या जातींमधला पहिला प्रकार बघा, शब्दांच्या 8 जाती, 8 जातींमधलं विकारी अविकारी, आणि त्याच्यामधला आपण विकारीमध्ये काय बघितले, हे 4 प्रकार बघितले. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. हे आज आपण पार्ट 1 मध्ये बघितलेले आहेत. पार्ट 2 मध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये आपण अविकारी शब्दाची परत डेफिनेशन एकदा बघू, आणि हे उरलेले 4 जे प्रकार आहेत ते उदाहरणासोबत बघूया. सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी आवडली, कशी वाटली, आवडली की नाही आवडली हे तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही व्हिडिओ जर तुम्हाला इन हिंदीमध्ये जर हवी असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा, तरच मी याचा हिंदी पार्टसुद्धा बनवेन, म्हणजे हिंदीमध्ये एक्सप्लेन करेन. अदरवाईज मराठी व्याकरण आहे तर मराठीतून एक्सप्लेन केलं तर ते तुमच्या सोयीसाठी आहे, कारण तेवढं तुमचं मराठी कानावर पडतं. पण अशी सुद्धा मुलं आहे ज्यांना मराठी कळतच नाही आणि त्यांना गरज लागते हिंदीतून ट्रान्सलेट करण्याची. तर तुमची जशी रिक्वेस्ट असेल कॉमेंट सेक्शनमध्ये त्यानुसार नक्कीच आपण हिंदीवाल्यांसाठी सुद्धा हिंदीमध्ये व्हिडिओ करू शकतो. पार्ट 2 पण येणार, तो मराठीतूनच येणार आहे. त्याच्यानंतर जर हिंदीवाल्यांची गरज असेल तर आपण स्पेसिफिकली हिंदीमध्ये दोन्ही पण पार्ट परत रेकॉर्ड करू. ठीक आहे. याचं डिस्क्रिप्शन, ही जी PDF आहे त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन, जेणेकरून तुम्हाला तुमच्या नोट्स बनवता येतील व्याकरणाच्या. आणि पुन्हा एकदा इथे मी मेन्शन करते की मराठीच्या 10वीच्या व्याकरणाच्या मध्ये हा भाग नाही आहे. हा फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन पर्पस म्हणून मी दिलेला आहे. CBSE बोर्डला मे बी असू शकतं किंवा बाकी सगळ्या इयत्तांना असेल, पण 10वीचा जो महाराष्ट्र बोर्डचा पेपर पॅटर्न पर्टिक्युलर आहे त्याच्यामध्ये जे व्याकरण आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे की कशा प्रकारे पेपर येईल आणि काय प्रकारचं व्याकरण असेल ते. ठीक आहे. सो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत, जेणेकरून त्यांना त्या व्हिडिओचा फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण तुम्हाला मी व्हिडिओ कधी अपलोड करते ते कळत नाही त्यामुळे. सो भेटूया नवीन व्हिडिओसोबत, म्हणजेच पार्ट 2 सोबत. तोपर्यंत धन्यवाद.